नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. मी शुभम सिद्धमल तुमचं स्वागत करतो. तर आज आपण चाललोय पुणे टू हम्पी या टूरवर. 2 दिवसाची टूर राहणार आहे आपली. मित्रांनो, नुकतंच थांबलं आपण लोणी काळभोरच्या बाजारपेठेजवळ. लोणी काळभोरच्या बाजारपेठेजवळ आपण थोडंसं नाश्त्यासाठी काहीतरी घेऊयात आणि ट्रिप कंटिन्यू करूयात. लोणी काळभोर पासून हम्पी हे 546 किलोमीटर दाखवत आहे. बघू शकता तुम्ही, इथं दिसत असेल 10 तास दाखवत आहे. तर बघू आपण किती वेळ लागतो आपल्याला जायला. तर आपण आता आहे सध्या एवतच्या पुढे. HP चा पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावरती आपण गॅस फिलअप करायला थांबलेलो आहोत आणि इथं पण सध्या भरपूर गाड्यांची रांग लागलेली आहे. तर बघू इथे किती वेळ लागतो आपल्याला CNG फिलअप करायला आणि पटापट CNG फिलअप करून आपण निघूयात सोलापूरच्या दिशेने. तर आपण CNG फिलअप केलेला आहे. 716 रुपयाचा CNG बसला. 8 किलो 89.50 रुपीज पर kg CNG आहे. CNG भरून झाला आपला. आता निघू आपण. मित्रांनो, टोल नाक्याच्या बाजूला जस्ट थांबलोय आपण. त्या गाडीची विंडशील्ड खूपच खराब झाली धुळीने, तर थोडंसं क्लीनअप करून घेऊया. आपली गाडी पुसून झालेली. तर बघू पुढे जाऊन थोडंसं आपण हॉटेल बघूया आता चांगलं असं. डिनर करू तिथे आणि निघू आपण पुढे. मला वाटते आज रातोरात आपण हम्पी कव्हर करायला पाहिजे. बघूया. जर खूपच लेट झाला तर आपण कुठेतरी रेस्ट करू हॉटेल्स वगैरे घेऊन, नाही तर मग डायरेक्ट आपण हम्पी कव्हर करू. हॉटेल सागर शुद्ध शाकाहारी. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल शुद्ध शाकाहारी आणि आपण सध्या आहोत कर्नाटक मध्ये. तुम्ही चेक करू शकता तिथे बोर्डावरती लँग्वेज चेंज झालेली आहे. तर आपण सध्या पोहोचलो आहोत हॉटेल सागरवर. तर इथं आपण जेवण करू आणि इथून पुढचा प्रवास सुरू करू. चला तर मग मिळूया प्रवासामध्ये. तर मित्रांनो, आता आपल्याला आलाय हा हम्पी जवळचा टोल नाका. तर हा टोल नाका क्रॉस केल्याच्या नंतर मे बी आपल्याला ब्रिज खालून डाव्या हाताकडेच जायचं आहे. नेक्स्ट मॉर्निंग इन हम्पी. नमस्कार मंडळी, मी शुभम आपला सीट्स ट्रॅव्हल ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल पुण्यातून निघालो होतो हम्पीसाठी. तर आपण रात्री 4-4:30च्या दरम्यान आपण पुण्यातून निघालो होतो. तर सकाळी 4 वाजता आपण इथे हम्पीमध्ये पोहोचलेलो आहोत. तर हम्पीमध्ये आपण हॉटेल केलं आहे. आता 9 वाजले. तर फ्रेश होऊन आपण आवरून निघालोय हम्पी एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या अशाच व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मी तुम्हाला नवीन प्लेस एक्सप्लोअर करत जाईन. चला तर मग मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आपण हम्पी एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत सध्या विरूपाक्ष टेम्पल जवळ. हे समोर बघू शकता तुम्ही, हे विरूपाक्ष टेम्पलचं मेन एंट्रन्स आहे. आणि हे माझ्या बाजूला जे हे दिसत आहेत
भग्नावशेष असे हे वास्तू आहेत इथले. ते असे पूर्ण दोन्ही साईडला तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग आपण बघूयात मंदिराच्या आतमध्ये काय काय आहे ते आणि मंदिराचं बांधकाम बघा तुम्ही एकदम. मित्रांनो आपण आलेलो आहे विठ्ठल टेम्पल पाशी. आता सध्या विरूपाक्ष टेम्पल फिरून झालं आपलं. विठ्ठल टेम्पलची पार्किंग होती इकडे. विठ्ठल टेम्पल दाखवतोय. चला बघूया आता विठ्ठल टेम्पल. आणि साईडला ही नदी पण आहे, तुंगभद्रा नदी. ही नदी अशीच सरळ वाहत जाते पुढे आणि या नदीच्या काठेवरच आपल्याला विठ्ठल मंदिर बघायला मिळणार आहे. जाताना आपल्याला हे शिवालय पण बघायला मिळतं आणि पुढे गेल्यावरच आपल्याला आता जी गुफा लागणार आहे ती आहे सुग्रीव गुफा. चला तर मग मित्रांनो मी तुम्हाला आतमध्ये सुग्रीव गुफा दाखवतो. असं म्हणतात की त्या गुफेच्या आतमध्ये राम आणि लक्ष्मणाचे पायाचे ठसे आहेत. चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात. हे बघा मित्रांनो, इथं जे तुम्हाला दिसत आहेत ते समोर 2 जणांच्या पायाचे ठसे ते राम आणि लक्ष्मणाच्या पायाचे ठसे आहेत. तर मित्रांनो जाताना आपल्याला मन्नतचा वृक्ष पण लागतं. इथे लोक आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या बोलून या झाडावर बांधतात. अशा प्रकारे मन्नतचा वृक्ष आहे, पण खूप भयानक दिसत आहे सध्या तरी. चला तर मग पुढे जाऊया. पुढे गेल्यावर आपल्याला पुरंदास मंडप लागतो. हा मंडप सध्या अर्धा नदीमध्ये आहे आणि अर्धा बाहेर आहे. हा जो आहे हा पुरंदास मंडप आहे आणि त्याच्याच बाजूला प्राचीन ब्रिज सुद्धा आहे. हे जे तुम्हाला दगडी खांब दिसत आहेत हे त्या काळी ब्रिजचं काम करत असत. नदीच्या ह्या टोकाहून त्या टोकाला जाण्यासाठी या प्राचीन ब्रिजचा वापर केला जात होता. आणि आता मित्रांनो आपण आलो आहेत विठ्ठल मंदिरापाशी. हे विठ्ठल मंदिराचं एंट्रन्स आहे. इथे प्रत्येकी एंट्रन्ससाठी 40 रुपये तिकीट आहे. आणि आतमध्ये गेल्यावर मित्रांनो तुम्ही बघू शकता चारी बाजूला दगडी बांधकाम केलेलं आहे. अतिशय रेखीव आणि कोरीव असं काम आहे. ह्याच मंदिरामध्ये मित्रांनो आपल्याला बघायला भेटतं आहे ते संगीत खांब. हे अशा प्रकारे इथे दिसतात. आणि मित्रांनो बांधकाम एवढं कोरीव पद्धतीने केलेलं आहे की अतिशय मन तृप्त होऊन जाते. मित्रांनो आपल्याला आता बघायला मिळणार आहे ते गरुड रथ. हा गरुड रथ आपल्या 50च्या नोटेवर दिसतो. तर मित्रांनो ही आहे नरसिंह मूर्ती आणि ह्याच्याच बाजूला आपल्याला बडविलिंग पाहायला मिळते, महादेवाची मूर्ती. सेकंड फ्यूल अप चालू आहे आपल्या गाडीचा. 104 रुपये पेट्रोल येईल. पेट्रोल भरतो आपण फुल गाडीमध्ये हम्पीमध्ये. तर मित्रांनो आपण आलो आहे राणीच्या स्नानगृहाजवळ. हे जे समोर तुम्हाला दिसतं हे स्नानगृह आहे राणीचं. तर हे आहे हजार रामचंद्र मंदिर. हे पण मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे. अक्षरशः कोरीव काम तुम्ही बघाल तर वेडे होऊन जाताल. एकूण एक बारीक नक्षी अशी कोरलेली आहे खूप छान पद्धतीने. मित्रांनो आता आपण आलोय पुष्करणी कुंड बघायला. इथं वरती आहे कुंड. इथून गेट दिसतंय मला. इथून गेट दिसतंय. चला तर मग तुम्हाला दाखवतो मी तो कुंड कसा आहे ते. खूप टुरिस्ट आलेत तसे तर फिरायला. एक शिलाद्वार, एकाच दगडात बनवलेला दरवाजा आहे. काले पत्थरवाली पुष्करणी. खूप शोधून भेटली पुष्करणी.
चला बघूया पुष्करणी कुंड कसा आहे तो. मित्रांनो, हे जे आहे एवढं मोठं हे महानवमी दीपा म्हणून ओळखलं जातं. दसऱ्याच्या टायमिंग मध्ये 10 दिवस जे कार्यक्रम चालतात ते कार्यक्रम बघण्यासाठी राजा लोक ह्याच्यावर बसून ह्याच्या समोर जे कार्यक्रम होतात ते बघतात. तर मित्रांनो, आपण आता हम्पी फिरून झालेलो आहोत सगळं. तर आता आपण 7च वाजलेत, त्याच्यामुळे आपण जस्ट चेकआउट करून निघालोय बदामीकडे. आता तर आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू बदामीला आणि उद्या आपण बदामी एक्सप्लोर करूयात. बदामीला देखील हम्पी सारखेच बघण्यासारखे असे कलाकृती वगैरे भरपूर काही आहे. तर उद्या आपण बदामी फिरूयात. तर आता पोहोचूयात आपण बदामीला. चला तर मग. Watch Part 2.